महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली आहे। काही दिवसात मिरजेतील 7 माजी नगरसेवकांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। आता राष्ट्रवादीने दुसरा धक्का सांगलीत दिलाय। 4 माजी नगरसेवकांनी भाजप आणि शरद पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। या प्रवेशामुळे राष्ट्रवादी, शरद पवार, काँग्रेस आणि भाजपाला मोठा धक्का मिळालाय। महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आता अर्ज दाखल करण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पक्षात जोरदार इनकमिंग सुरू झाले। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा मिरजेत मेळावा झाला होता। या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मार्गदर्शन केलं होतं। या मेळाव्यात मिरजेतील भाजप, काँग्रेसच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं होतं। आता सांगलीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या 4 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। यामध्ये मागासवर्गीय समितीच्या सभापती स्नेहल सावंत, माजी नगरसेवक अभिजित भोसले, सचिन सावंत, नसीमा नाईक यांनी प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या सर्वांचं स्वागत करत ताकद देण्याची ग्वाही दिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी जण उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसने 15 दिवसात दुसरा मोठा धक्का दिल्याने सध्या राष्ट्रवादी ही सुसाट आहे।